All of you are big champions of Guru Haveli Dr. Kalash Society, and you are the reason to stand here making this fabulous event today. Honorable Mr. Prashant Mahaboli sir, he is the Assistant Director of School Education at Cherry Road, Mumbai, and his wife Dr. Saroj Mahabole madam, she is the Joint Commissioner GST Mazgaon, Mumbai. सुरुवात आहे. एकत्र राहणे ही प्रगती आहे. एकत्र काम करणे ही उन्नती आहे. आजच्या आपल्या या कार्यक्रमाला आलेल्या सर्व मान्यवरांचं मी शब्दसुमनाने स्वागत करतो आणि मान्यवरांना व्यासपीठावर विराजमान होण्याची विनंती करतो. डॉक्टर तनुजा रासकर मॅडम, अध्यक्ष जल्लोष. डॉक्टर ओम कुमार हालिंगे सर, सेक्रेटरी PhD. डॉक्टर नितीन तांदळे सर, ॲडवायझरी कमिटी पूर्व हवेली डॉक्टर असोसिएशन.
थोडक्यात आपण त्यांची ओळख करून घेऊ आणि त्यांचा सत्कार आपण करणार आहोत. आपल्याला आज लाभलेले आपले पहिले प्रमुख पाहुणे आहेत माननीय मिस्टर प्रशांत महाबोले सर. डिअर PGA family, we are glad to introduce you our chief guest, Mr. Prashant Mahabole sir. He is the assistant director of school education at Chandni Road, Mumbai, and he is a prime authority working for granting the private school of approval of a class and divisions of the all district government of the Maharashtra state schools from standard 1st to standard 12th since last 20 years. Sir, we feel very fortunate to have you here among us. माननीय श्री प्रशांत महाबोले सर यांचा सत्कार करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर राहुल काळभोर सर यांना की त्यांनी Next honorable chief guest, Dr. Saroj Mahabole madam. She is the wife of Mr. Prashant Mahabole sir. She has completed her graduation as a PhMS. During her academic, she was a meritorious student of her university. She was topper of the university in 1997. Though she became a doctor, she was very much interested in the MPSC exam, and then she selected as a class 1 officer in the sales tax department, Sambhajinagar, in her first attempt in 1998 and promoted as Assistant Commissioner at Nasik. Now she is working as a Deputy Commissioner at Thane and Joint Commissioner at Mumbai in Sales Tax and GST Department. डॉक्टर सरोज महाबोले मॅडम यांचा सत्कार डॉक्टर तनुजा रासकर मॅडम यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर आपण आपल्या पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या फॅमिलीमध्ये आपल्या काही मेंबर्सनी जी काही भव्य दिव्य कामगिरी केलेली आहे आणि PhDच्या शिरपेचामध्ये जो मानाचा तुरा रोवलेला आहे, तर अशा काही निवडक मेंबर्सचाही आपण सत्कार करणार आहोत. तर त्यापैकी आपण पहिला सत्कार घेतोय डॉक्टर संजय माने आणि डॉक्टर संध्या माने यांच्या कन्या मिसेस श्वेता अमोल मोहिते माने मॅडम. मिसेस श्वेता अमोल मोहिते माने मॅडम, she was born and educated from our Lodikapur urban area. Completed her graduation as a civil engineer at VIT College, Pune, and done her post graduation in town planning at very well-known Institute of Engineering, COEP, Pune. Though she was a married, she worked hard and studied hard for the class 1 post of an MPSC. Successfully cracked exam of MPSC in 2018 and posted as a town planner of Vasai Virar Municipal Corporation with a great experience in town planning department of Thane, Palghar and Gondia district. सौ श्वेत मॅडम यांचा सत्कार मी डॉक्टर सुनील गायकवाड सर यांना सांगतो की त्यांनी करावा अशी त्यांना नम्र विनंती. त्यानंतर आपल्या पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनचे लाडके अध्यक्ष डॉक्टर राहुल काळभोर सर यांचा सत्कार डॉक्टर संजय माने सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नंतर पुढचा आपल्या पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या शिरपेचामध्ये मानाचा तुरा खोवलेला आहे आपल्या सर्वांच्या आदरणीय डॉक्टर वनिता रतन काळभोर मॅडम यांनी. पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या रणरागिणी डॉक्टर वनिता रतन काळभोर यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पर्वणीवर भैरवगडावर भारतीय ध्वजारोहण केले. महाराष्ट्रातील सर्वात खडतर अशा समजल्या जाणाऱ्या ट्रेकमध्ये मोरोशीचा भैरवगड हा एक आहे. गडाची उंची समुद्र सपाटीपासून 3656 फूट आहे. या ट्रेकमध्ये तीव्र स्वरूपाचे चढण चढावे लागते. तसेच रॅपलिंग म्हणजे फक्त दोरखंडाच्या साह्याने आपल्याला सहनशक्तीचं कसं लावून चढाव करावे लागते.
चहूबाजूने घोंगावणारा जोराचा वारा, निमुळती पायवाट, हाताने धरण्यास जागा नसणे, दगडांकडे तोंड करून पुढे जाण्यासाठी कशीबशी जागा शोधणे व वरून दगड माती ढासळत असताना देखील स्वसंरक्षण करत चढणे, अशा प्रकारच्या संकटावर मात करत डॉक्टरांनी हा ट्रेक पूर्ण केला आहे. तर साधारणपणे हा ट्रेक ज्या संस्थेने ऑर्गनाईज केला होता, तर त्याबद्दल मी थोडीशी माहिती देऊ इच्छितो. सह्याद्री संजीवनी या संस्थेमार्फत दिनांक 26/1/2025 म्हणजे 26 जानेवारीला पूर्ण भारतभरातील फक्त 15 ते 20 गिर्यारोहकांनी या मोहिमेमध्ये भाग घेतला होता. यात डॉक्टर वनिता रतन काळभोर यांनी भारताचा ध्वज फडकावत मोहीम फत्ते करून पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या मानाच्या तुऱ्यात अजून एक तुरा जमा केला. त्याबद्दल मी डॉक्टर वनिता रतन काळभोर मॅडम यांचे हार्दिक अभिनंदन करतो. डॉक्टर वनिता काळभोर मॅडम यांचा सत्कार डॉक्टर हंबेरे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपल्या पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनचे पुढचे सदस्य डॉक्टर समीर फनसे सर. ही हॅज रिसेंटली obtained a big achievement done by Dr. in Swamithikon. Swamithikon is a 10-kilometer swimming. He has completed it in 2 hours and 37 minutes at Malwan, Sindhudurga district on 21st of December. And this event was organized by Maharashtra State Amateur Aquatic Association in collaboration with the Malwan Swimming Federation. सर आज आलेले नाहीयेत, तर मी ओम कुमार सरांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर समीर फनसे सरांचा सत्कार स्वीकारावा. पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनच्या फॅमिली मधले आपले अजून एक मेंबर की ज्यांनी आपल्या असोसिएशनच्या मानाच्या तुऱ्यामध्ये एक अजून एक तुरा घेतलेला आहे, ते आहेत डॉक्टर अमोल सापळे सर. डॉक्टर अमोल सापळे सर he had obtained the best emerging teacher national award in the subject of Agadtantra of year 2024 by National Ayurveda Teacher Association on 18th August 2024. मी डॉक्टर अमोल सापळे सर यांचा सत्कार डॉक्टर अनिल देशपांडे सर यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यानंतर यावर्षी आपल्या असोसिएशनने हितगुज नावाचं जे एकदम उत्कृष्ट प्रतीचं मासिक काढलं, जो दिवाळी अंक तयार केला, तर त्या दिवाळी अंकाचे संपादक डॉक्टर PR जाधव सर आज आपल्या बरोबर आहेत. सरांची ओळख करून देण्याची गरज नाही, सर सर्वांनाच माहिती आहे. सर रुबी हॉस्पिटलचे इंटेन्सिव्ह केअरचे हेड आहेत आणि शिवम हॉस्पिटलला सुद्धा इंटेन्सिव्ह केअर युनिटचे हेड आहेत. तर अशा डॉक्टर PR जाधव सर यांचा सत्कार मी डॉक्टर अंजली काळभोर मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर PR जाधव सर यांचा सत्कार करावा. सर्वांच्या परिचयाचे आणि गुरुस्थानी असणारे आपल्या भागातले प्रतिथयश कन्सल्टंट फिजिशियन डॉक्टर DR हंबेरे सर हे सुद्धा आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सरांचा वेळात वेळ काढून आपल्यामध्ये उपस्थित राहिले याबद्दल सर्वप्रथम मी सरांचे मनापासून आभार मानतो आणि सरांचा सत्कार करण्यासाठी मी डॉक्टर सुनील गायकवाड सरांना मी विनंती करतो की त्यांनी स्टेजवर यावे आणि डॉक्टर DR हंबेरे सरांचा सत्कार. पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनचे सदस्य नेहमीच काही ना काही अशी कामगिरी करत असतात, तर त्यामुळे असोसिएशनचं नाव हे नेहमी उंचावत असतं. अशाच काही 2 घटना यावर्षी झालेल्या आहेत, त्यावेळी इथे नमूद करू इच्छितो. पहिला आहे की आपले पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनचे व्हॉलीबॉल टीम यांनी सलग 3ऱ्या वर्षी GPA व्हॉलीबॉल स्पर्धा जिंकली आहे, तर त्याबद्दल आपण त्यांचे टाळ्यांच्या कडकडाटाने अभिनंदन करूया.
यानंतर आपले पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनचे शिवाजी एस क्रिकेट टीम यांनी यावर्षी नुकत्याच पार पडलेल्या RDPL मध्ये उपविजेता संघ म्हणून अतिशय उत्कृष्टरित्या कामगिरी पार केली. त्याबद्दल आपण या सर्व खेळाडूंचे मनापासून अभिनंदन करूया. यानंतर मी स्टेजवर बसलेल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की आपण आता इथून पुढे कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत, तेव्हा आपण कृपया स्टेज समोर स्थानापन्न व्हावे. आणि सर्व प्रथित यश डॉक्टर पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन सगळ्यांना माझा मानाचा मुलगा. कारण तुम्ही एवढं सगळं काम करत असताना रुग्णांची सेवा करणे ही ईशी सेवा असते आणि ह्या सगळ्या कामामध्ये आपल्या व्यापारातून परत थोडासा वेळ काढणे आणि सगळ्यांनी एकत्र येणं आणि हा एक कुटुंब आहे हे दाखवून देणं आणि कौटुंबिक मध्ये सगळे काही उणीवा दूर करण्यासाठी सदस्यांना प्रयत्न करणं हे एक तुमच्या सगळ्यांचं एकीचं बळच आहे. आणि 2017 पासून हा चाललेला प्रवास हा दिवसेंदिवस वर्षानुवर्ष वाढतच चाललेला आहे आणि पुढे वृद्धिंगत चांगल्या प्रकारे व्हावा ही माझी शुभकामना. खरोखरच म्हणजे प्रशंसनीय म्हणण्यापेक्षाही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असो, वेगवेगळ्या क्रीडेमध्ये असो किंवा बाकीच्या कला क्षेत्रामध्ये असो, सगळ्या ह्याच्यामध्ये प्रावीण्य दाखवत आपली दररोजची प्रॅक्टिस सांभाळत हे काम करणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे. तुमच्या सगळ्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देतो आणि मला इथे बोलवलं, मला मान दिला त्याबद्दल सर्व डॉक्टर मान्यवरांचं प्लस पूर्व हवेली डॉक्टर संघ हवेली डॉक्टर असोसिएशनचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. धन्यवाद. कार्यक्रम तसा उशिरा थोडासा सुरू झालेला आहे, तरी थोडक्यात आपल्याकडे आज पाहुणे आलेले आहेत त्यांना थोडीशी माहिती व्हावी यासाठी पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशन ही एक आम्ही 2012 साली सुरू केलेली संस्था आहे. जे हडपसर ते मांजरी फाटापासून ते उरुळी कांचन हे पुणे सोलापूर हायवेवरचे जेवढे नावं पडतात तेवढ्या सगळ्या डॉक्टरांची असोसिएशन आहे. ही वाढत आता जवळजवळ 150च्या पुढं आमची मेंबरशिप केलेली आहे. आणि आम्ही छोट्या छोट्या गोष्टी सुरू केल्या, जसं रुरल डॉक्टर्स प्रीमियर लीग म्हणजे डॉक्टरांची क्रिकेट स्पर्धा, ग्रामीण भागातल्या डॉक्टरांची क्रिकेट स्पर्धा ही चालू केली आम्ही. त्याला खूप भरघोस प्रतिसाद मिळाला. आज महाराष्ट्रातला जवळजवळ 32 संघ दरवर्षी डॉक्टरांचे फक्त संघ हे या स्पर्धेत सहभागी होत असतात आणि 10 दिवस चालणारा 10 ते 11 दिवस चालणारा हा सोहळा असतो. हा आम्ही सुरू केलेला आहे स्पोर्ट्समध्ये. तसंच व्हॉलीबॉलचं आम्ही ग्राउंड केलेलं आहे आणि आमचे बरेचसे डॉक्टर्स तिथं रोज सकाळी 7 ते 8:30 या वेळात व्हॉलीबॉलचा आनंद घेतात आणि मी सुद्धा त्याच्यामध्ये असतो आणि भरपूर आमच्या गमती जमती चालतात की आमच्या सगळ्या व्हॉलीबॉलच्या स्पोर्ट्स ग्रुपला माहिती आहे. तर स्पोर्ट्समध्ये खूप चांगली कामगिरी करतो. त्याच्याबरोबरच कल्चरलमध्ये आमचे वेगवेगळे प्रकार, सगळ्यात कल्चरलमधला हा जो प्रोग्राम आहे जल्लोष, हा दरवर्षी बरेचसे लोक याची वाट बघतात आणि आमची ट्रिप आणि जल्लोष असं आम्ही कंबाईन करून डेस्टिनेशन जल्लोष करतोय गेले काही वर्ष, जेणेकरून ट्रिपचा आनंद पण घेता येतो आणि सांस्कृतिक कार्यक्रम पण होतो. तर त्याच्याबरोबरच सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजे सामाजिक कार्य भरपूर पूर्व हवेलीतर्फे दर महिन्याला एक अनाथ आश्रम असेल किंवा वृद्धाश्रम असेल तर या ठिकाणी सुद्धा मोफत आरोग्य तपासणी किंवा मोफत औषधं देणे ही सुद्धा कार्य, वॅक्सिनेशन कॅम्प असतील, त्यानंतर मुलींसाठी अवेअरनेस असतील, शाळकरी मुलींसाठी लेक्चर्स असतील, वेगवेगळ्या विषयावरती जनजागृती असेल, हे असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम सोशल ॲव्हेन्यू मध्ये घेतले जातात. तसंच यावर्षी आपण अकॅडमिक म्हणजे दर महिन्याला आपली अकॅडमिक मीट असते. सर्व डॉक्टरांसाठी आपण विविध अकॅडमिक लेक्चर्स ठेवले जातात, म्हणजे लेटेस्ट अपडेट्स असतील
किंवा कॉमन जे विषय असतात त्याच्यावरती मार्गदर्शन तज्ञ डॉक्टरांचं असेल तर हे आपण दर महिन्याला ठेवतो. त्याबरोबरच आपण यावर्षी मे महिन्यामध्ये PHDA कॉन म्हणजे कॉन्फरन्स, एक दिवसाची कॉन्फरन्स आयोजित करतोय, ज्याचं नेतृत्व डेंगळे सर आणि जाधव सर आणि स्वप्नील पाटील सर करतायत त्या कमिटीचं. तर हे यावर्षीपासून आपण एक नवीन अकॅडमिक मध्ये हा कॉन्फरन्स सुरू करणार आहोत. तर याच्यासाठी आता लवकरच सर डिक्लेअर करतील कमिटी पुढचं सगळं. आता ह्याच्यासाठीच थांबलो होतो आपण जल्लोषसाठी. जल्लोष नंतर सुरुवात होईल ती कॉन्फरन्सच्या तयारीची. तर या कॉन्फरन्ससाठी सुद्धा मी सर्वांना विनंती अशी करेन की कॉन्फरन्सचं जसं फ्लायर येतील किंवा सॉफ्ट कॉपी येतील तसे ते आपल्या डॉक्टर मित्रांबरोबर मेडिकल फ्रॅटर्निटीमध्ये जास्तीत जास्त सर्क्युलेट करा. आपल्याला यावर्षीची कॉन्फरन्स ही सक्सेसफुल करायची आहे आणि दरवर्षी जसं RDPL जसं जल्लोष आपण वरच्या स्तरावर घेऊन चाललोय तसं आपल्याला ही PHDA कॉन्फरन्स सुद्धा उत्तरोत्तर नवीन लेवलला घेऊन जायची आहे. तर अशा प्रकारे आपण स्पोर्ट्स आहे, कल्चरल आहे, त्याच्यानंतर सोशल आणि आता अकॅडमिक या चारही वेगवेगळ्या ॲव्हेन्यूज मध्ये पूर्व हवेली काम करते. आमचं रजिस्टर्ड ट्रस्ट आहे, 12A आम्हाला मिळालेलं आहे इन्कम टॅक्सचं आणि आता ATG साठी आम्ही ऑलरेडी अप्लाय केले आहे. वी हॅव डन लॉट ऑफ सोशल वर्क. मॅडम आहेत आता GST टॅक्सेशनशी संबंधित म्हणून. तर ATG साठी वी हॅव अप्लाइड ऑलरेडी आणि लवकरच आपल्याला ATGचा बाकी मेंबर्सला माहिती नसेल तर जे डोनेट आपल्याला करतात त्यांना त्याचा बेनिफिट होतो. तर आपल्याला थोडं CSR ॲक्टिव्हिटीमध्ये फंडिंग किंवा बाकी फंडिंग मिळण्यासाठी त्याचा उपयोग होतो. तर अशा प्रकारे पूर्व हवेली डॉक्टर्स असोसिएशनची वाटचाल चालू आहे. थोडक्यात पाहुण्यांना माहिती मिळावी म्हणून मी हा प्रस्तावित दिलेला आहे. आणि आजच्या या जल्लोषचा मात्र सर्वांनी मनमुराद आनंद लुटावा हे मी म्हणतो. आणि आजचा जल्लोष हा खूप मोठ्या लेवलला नेक्स्ट लेवलला होईल आणि नक्कीच जे आले नसतील ते मिस करतील असं मी नक्की म्हणतो. थँक्यू सो मच. आपण लवकरच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण त्याआधी आपण ज्या रिसॉर्टमध्ये थांबलेलो आहोत तर त्या रिसॉर्टनी काही गोष्टी त्यांच्या ज्या ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज आहेत तर त्याबद्दल आपल्याला माहिती सांगण्यासाठी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर त्याच्यामध्ये त्यांच्याकडे एक ॲक्टिव्हिटी आहे झिप लाईन म्हणून, ज्याचे ते 500 रुपये पर पर्सन असं चार्ज करणार आहे. पण त्यांनी आपल्याला डिस्काउंट देतो असंही त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर ते आपण ज्यावेळेस तुम्ही जाणार तर त्यावेळेस तुम्ही तिथे चौकशी करावी. त्यानंतर ATV राईड आहे, बर्मा ब्रिज आहे. पण हे आत्ता इथे सांगण्याचं कारण असं आहे की ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटी उद्या सकाळी 7 वाजता शार्प स्टार्ट होतात. ज्यांना ATV करायचे असेल, बर्मा ब्रिज रायडिंग करायची असेल किंवा झिप लाईनिंग करायची असेल तर त्यांना ट्रेन करत वर जावं लागतं आणि तिथे गेल्यानंतर मग तिथून पुढे ती ऍक्टिव्हिटी होते. तर त्यामुळे आपल्याला त्या गोष्टी आत्ताच त्यांना सांगाव्या लागतात. तर हे सगळं काही आपण कृपया नोट डाऊन करून घ्यावे. तर उद्याच्या या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या. उद्याच्या या कलाकारांना उंच झेप घेऊ द्या. उमलणाऱ्या फुलांना मोठी स्वप्ने पाहू द्या. आलेल्या हवेच्या मोठ्या आव्हानांशी त्यांना पंगा घेऊ द्या. आपल्या समोर डान्स सादर करण्यासाठी बाल कलाकार येत आहे शिवम भैरवकर आणि सर्वांनी त्याला टाळ्याच्या गजरांमध्ये त्याचं स्वागत करायचं आहे. शिवम प्लीज कर. Kita
कौतुकाची थाप म्हणून सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या शुभमसाठी. बाळा तुझ्या स्टेजवरती दात द्यायला पाहिजे, कारण तुझ्या वयाच्या असताना आम्ही वापरलेला सायकलचा टायर आणि विटी दंडू खेळत होतो. उसे भूलकर देखो, जो आज है उसे जीकर देखो, आने वाला पल खुद ही संवर जाएगा. जरा इस डांस की तरफ गौर से देखो. पुढे डान्स परफॉर्मन्स घेऊनच आहे शुभदा पाटील आणि शुभ्रा पाटील. का इजहार है, यह राधा कृष्ण का प्यार है. आनंद का अनोखा इकरार है. नृत्य सभी कलाओं का त्योहार आहे. आपल्या समोर एनर्जेटिक परफॉर्मन्स घेऊन येत आहे मिस अदिती गायकवाड.
आता हृदयाच्या रम्य मंदिरात प्रेमाच्या सुंदर वेलीवर भावनेच्या ओल्यावर सतत चिंतन करणारे फूल म्हणजे प्रेम। यापुढील गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर संजय माने सर यांना। गीताचे बोल असतील पल पल दिल के पास।
सरांचं गाणं ऐकून कुठलं तरी कॉलेज तुम्हाला गाणं म्हणत आहे असं थोडासा भास होत होता. थँक्यू सो मच. यानंतर भक्ती मार्ग हा ईश्वर प्राप्तीचा सर्वश्रेष्ठ मार्ग मानला जातो. ईश्वराच्या भक्तीमध्ये भक्त तल्लीन होऊन असा जातो की जणू त्याचं देह हेच मंदिरात भक्ती रसात रमलेले आहे. या गीताचे बोल गाण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर राजाराम रायकर सर यांना. आणि गाण्याचे बोल आहेत कानडा राजा पंढरीचा. रामकृष्ण हरी.
एक गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. लहानपणापासून आपल्या लोणी काळभोरमध्ये ज्यावेळेस पालखी यायची, तर मी लहान होतो तेव्हापासून हे गाणं फक्त पालखीच्या तयारीच्या वेळेस आणि पालखीच्या ज्यावेळेस यायची आगमनाच्या वेळेसच ऐकायला जावं लागेल मिळायचं. त्यावेळेस मी विचार करायचो गाणं तर फार सुंदर आहे, पण याचे गायक कोण असतील. तर मला असं वाटतंय की याची जिंदगी याची डोळा, मी आज या गाण्याचा आनंद घेतलेला आहे आणि मी सरांनाच या गाण्याचे गायक आता इथून पुढे मानणार आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. जब संगीत शरीर और आत्मा का मिलन होता है तभी एक अनोखे नृत्य का सृजन होता है. पुढील नृत्याचा आविष्कार सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो कुमारी लावण्या भैरवकर. की बरं आपले सर्वांचे लाडके अध्यक्ष डॉक्टर राहुल काळभोर सर येणार आहेत. सर येऊपर्यंत टाळ्या वाजत राहिल्या पाहिजे. कळतच नाही कधी मनाशी मन जुळतं, कळतच नाही कधी मनाशी मन जुळतं. पाहता पाहता प्रेमाचा गुलाबी रंग फुलतो. येताच कोणी आयुष्यात आयुष्य वेगळेच वळणावर असतं. पुढील गायनासाठी मी विनंती करतो डॉक्टर राहुल काळभोर सर यांना आणि गाण्याचे बोल आहेत गुलाबी साडी. त्याशिवाय मी गाणं म्हणणार नाही. मुलांनी या, सगळ्या मुलांनी या स्टेजवर. ऑल बच्चे कंपनी कम ऑन स्टेज. सगळ्या मुलांनी स्टेजवर यायचे, ज्यांना नाचायचं त्यांनी. कम ऑन. येस, व्हेरी गुड, वेलकम. किती डेअरिंग आहे बघा ह्या वयात सुद्धा.
शिक्षकांचे मनापासून आभार. कवी होणं तरी कुठं सोपं असतं, कवी होणं तरी कुठं सोपं असतं. घाव काळजावर झेलावे लागतात, घाव काळजावर झेलावे लागतात, शब्द विकारी गिळावे लागतात. संघर्ष असतो स्वतःचा स्वतःशी, मनाच्या तळाशी विचार गाडून ठेवावे लागतात. यानंतर काव्य वाचनासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर TR जाधव यांना, त्यांनी आपले काव्य वाचन सादर करावे. जहर दवा क्या क्या है दोस्तों, मैं आया हूँ इंतजार क्या क्या है. ओम सगळे सगळं ओम सगळे सुरुवातीला थोडं वातावरण निर्मिती करू, नंतर सिरियस बिझनेस करू. आता किसने दस्तक दी, किसने दस्तक दी ये दिल पर, किसने दस्तक दी ये दिल पर, कौन है. किसने दस्तक दी ये दिल पर, कौन है. आप तो अंदर है, फिर बाहर कौन है. दिन ढल गया, दिन ढल गया, रात गुजरने की आस में. दिन ढल गया, रात गुजरने की आस में, अभी सूरज डूबा है दरिया में और हम गलास में. क्या बात है, क्या बात है. बसायचं तर आहेच सर. आणखी एक हलका फुलका. कोई गरीब नव्हता, कोई अमीर नव्हता, कोई गरीब नव्हता, कोई अमीर नव्हता, अगर ये पापी पेट नव्हता. कोई गरीब नव्हता, कोई अमीर नव्हता, अगर ये पापी पेट नव्हता. कतरीना काही पास मेरी होती. सगळ्यांची कामे कमी होती. कतरीना काही पास मेरी होती, अगर मैं आई लव यू बोलने में लेट नव्हती. कविता आहे की इंडियामध्ये बिझनेस करणं खूप अवघड आहे आणि बिझनेस कशामुळे अवघड आहे त्याची वेगवेगळे कारण असतात. आता ती कारण कवितेमधून उलगडून दाखवतो. तर माझी पहिली कविता आहे, अपनी चक्की अपना ही आटा. अपनी चक्की अपना ही आटा, फिर भी धंधे में घाटा. अपनी चक्की अपना ही आटा, फिर भी धंधे में घाटा. चक्की लाइट मजदूर का खर्चा, ऊपर से GST का चाटा. अपनी चक्की अपना आटा, फिर भी धंधे में घाटा. चक्की लाइट मजदूर का खर्चा, ऊपर से GST का चाटा. 100 मुफ्त में खाने वाले, 100 मुफ्त में खाने वाले, स्कीम बिम का चक्कर मोटा. अपनी चक्की अपना आटा, फिर भी धंधे में घाटा. हफ्ता मांगे नेता, चेले को भी देना पड़ता. हफ्ता मांगे नेता, चेले को भी देना पड़ता. धंधे में कोई डिस्काउंट नहीं, पसीना बहाने वाला यार होता. अपनी चक्की अपना आटा, फिर भी धंधे में लगा. पंजाब मशाल कमल धनुष्य बाण, वोटिंग तक सीमित कहा. पंजाब मशाल कमल धनुष्य बाण, वोटिंग तक सीमित कहा. रोज पड़ता है इनसे पाला, तभी नहीं दबा सकता मैं नोटा. तभी नहीं दबा सकता मैं नोटा. अपनी चक्की अपना आटा, फिर भी धंधे में घाटा. मुफ्त में खा गए आटा, मुफ्त में खा गए आटा. खा गए चिक्की पीसने वाले का दाम. मुफ्त में खा गए आटा, खा गए चक्की पीसने वाले का दाम. नहीं छूटा कोई सब्जी का ठेला. अडानी अंबानी होया टाटा. अपनी चक्की अपना आटा, फिर भी धंधे में घाटा. कविता आहे हे रिसेंट त्यावेळेस नीटची एक्झाम होते आणि MBBS वगैरे किंवा मेडिकलचं करिक्युलम असतं, खूप आवड असतं. नीटचा अभ्यास करायचा, त्याच्यानंतर मेडिकलचं सीट मिळवायचं.
शेत मिळाल्यानंतर 4-5 वर्ष MBBS अभ्यास, इंटर्नशिप, त्याच्यानंतर मग ग्रॅज्युएटसाठी एक्झिट एक्झाम, नंतर नीटची एक्झाम, परत PG, परत सुपर स्पेशलायझेशन. हे खूप मोठं चक्रव्यूह आहे. तर हे किती मोठं आहे, किती अवघड आहे, पण हे काही सोपं नाही. त्याच्यासाठी पुढचा लेख लिहिला आहे. नीट की पढ़ाई करना, अच्छे नंबर लाके मेडिकल कॉलेज में जाना. नीट की पढ़ाई करना, अच्छे नंबर लाके मेडिकल कॉलेज में जाना. हलवा है क्या? नीट की पढ़ाई करना, अच्छे नंबर लाना, मेडिकल कॉलेज में जाना, हलवा है क्या? 5 साल की पढ़ाई, फिर 1 साल की इंटर्नशिप, इंटर्नशिप के बाद एग्जिट एग्जाम, मेडिकल ग्रेजुएट बनना, हलवा है क्या? सगळ्यांनी म्हणायचं हलवा आहे. ग्रेजुएट के बाद फिर नीट एग्जाम, 3 साल घिस कर PG, दिन रात पेशेंट देखना, पढ़ाई करके PG क्लियर करना, हलवा है क्या? PG के बाद सुपर स्पेशलिटी, उसमें करनी है शादी. PG के बाद सुपर स्पेशलिटी, उसमें भी करनी है शादी. फैमिली की भी, एजुकेशन भी, सबको संभालना है. पेशेंट का क्या 1 मिनट में डॉक्टर बदल देता है. पेशेंट का क्या 1 मिनट में डॉक्टर बदल देता है. उसे मनाना, अपना बनाना, प्रैक्टिस सेट करना, हलवा है क्या? एक ही साथ प्रैक्टिस, फैमिली लाइफ, सोशल लाइफ मेंटेन करना, सबको सब करके फिजिकल फिटनेस रखना, चैन की सांस और गहरी नींद लेना. अरे बाबू ये कोई हलवा नहीं है. थँक्यू. थँक्यू सो मच सर. एक गोष्ट खूप महत्त्वाची नमूद करावीशी वाटते. आपल्या PhD फॅमिलीच्या दृष्टीने ही खूप गौरवशाली गोष्ट आहे की ज्यावेळेस कोविड आला होता त्यावेळेस ॲज अ ICU कन्सल्टंट आणि ICU इंचार्ज म्हणून उभे होते. तिथे मला तरी असं वाटतं की व्हेंटिलेटरची जी टिकटिक जी आवाज असते तर त्याच्यावर सरांनी कविता तयार केलेली आहे. त्याचं एक पुस्तक तयार झालेलं आहे. सरांनी ते प्रकाशित केलेलं आहे. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ते वाचलेलं असेल. त्याबद्दल मी पुन्हा एकदा सरांचं मनापासून अभिनंदन करतो आणि सरांनी त्यांचं कला इथे सादर केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. यानंतर एक स्पार्कलिंग परफॉर्मन्स आहे. जो करते हैं हौसला मंजिल को पाने का, जो करते हैं हौसला मंजिल को पाने का, उनकी दुनिया कदरदार होती है. महफिल में होती है उनकी ही हवा, जिनकी हौसले से ही उड़ान होती है. आपके सामने पेश करने आ रहे हैं डांस के अजूबा बाय हवा हवाई ग्रुप एंड प्रेजेंटेड बाय डॉक्टर तनुजा रस्कर मैडम, डॉक्टर रेणुका गाडीलकर मैडम, डॉक्टर सायली पाटील मैडम, सौ योगिता कामते मैडम.
कार्यक्रम बघितल्यानंतर तर त्याला नाचण्याची कला आम्ही ओपन स्टेज करून देणार आहोत. त्यावेळेस आपण आपले परफॉर्मन्स आपण परत एकदा करून घेऊया. धन्यवाद. थँक्यू. पासून रंग घ्यावे फुलांपासून सुगंधाच्या लाटा, निसर्गापासून रंग घ्यावे फुलांपासून सुगंधाच्या लाटा, जीवन असावे अशा धुंदीत जशी गोळ्यांची ही छटा. अशा विविध छटा असलेल्या गीताचा आस्वाद आपल्याला घेण्यासाठी मी आमंत्रित करतो डॉक्टर संध्या मॅडम यांना. सप्तरूप आले मुक्या भावना धुंदी गयाना धुंदी फुलाना सप्तरूप आले
खूप उत्तम परफॉर्मन्स आहे मॅडम. यानंतर जो परफॉर्मन्स आहे तो झाल्यानंतर सर्वांना पाणी शोधायला लागणार आहे. का ते मी आता सांगतो. सारे गम मिट जाएंगे, हर दिन खुशियां आएगी. सारे गम मिट जाएंगे, हर दिन खुशियां आएगी. अगली आवाज जब शानदार माहौल बनाएगी. पुढील गीत सादर करण्यासाठी मी आमंत्रित करतो सौ ऋतुरा देशपांडे मॅडम यांना. आणि गाण्याचे बोल आहे मला लागली कुणाची उचकी. हॅलो. Thank you, madam. Thank you so much.